राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आपल्यासोबत आहे। सर, दहीहंडी उत्सवात तुम्ही सामील झाला, थंडीसुद्धा फोडली आहे, काय एकंदरीत सांगाल? निश्चितपणे ही जी हंडी आहे अशीच यापुढे महाराष्ट्राची हंडी देखील आम्हीच फोडणार आहोत। शेवटी हंडी फोडण्याचा अधिकार त्यांनाच आहे जे प्रभू श्रीरामाला, प्रभू श्रीकृष्णाला मानतात। जे मानतच नाही त्यांच्याबद्दल काही बोलायचं कारण नाही, पण आज चांगला दिवस आहे। मी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आणि दहीहंडीच्या पर्वाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो। अफजलखानाचा देखावा जो आहे तो समोर तुमच्या सादर करण्यात आला होता, काय त्याबद्दल काय एकंदरीत वेगळं सांगाल? मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहतील असा देखावा या ठिकाणी वेगवेगळे थर त्या पहिल्यांदा लावले आणि त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा जो वर केला त्याचा देखावा करण्यात आला। आमच्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे झाले आणि मी खरोखर अभिनंदन करतो या पथकाचं ज्यांनी आम्हाला सगळ्यांना हा देखावा दाखवला। सिंधुदुर्गामध्ये जी एक घटना काल घडली त्यामुळे विरोधक मोठ्या प्रमाणात टीका करतायत, त्यावरती तुम्ही काय उत्तर द्याल? ज्या पद्धतीनं कालची घटना घडली, शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, कालची घटना ही अतिशय दुःखद घटना आहे, पण त्याच्यावर राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुःखद आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेव्हीने तो पुतळा लावायचा निर्णय घेतला, नेव्हीनेच त्या संदर्भातली सगळी कारवाई केली होती, राज्य सरकारने तो पुतळा लावला नव्हता। कदाचित ही शक्यता आहे की नेव्हीने ज्यांना काम दिलं त्यांनी इतक्या जोराने वारा येऊ शकतो याचं आकलन नाही केलं किंवा त्याचं योग्य आकलन झालं नाही। दुसरं, त्यात जे लोखंड वापरलं गेलं तर समुद्रकिनारी ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं करतो त्यावेळी ते इतर ठिकाणपेक्षा अधिक लवकर त्या ठिकाणी जंगतं, हे कदाचित लक्षात घेतलेलं नाही। त्याची जी काही कारणं असतील ती कारणं निश्चितपणे बाहेर येतील, पण आमचा हा संकल्प आहे छत्रपती शिवरायांचा त्याहीपेक्षा भक्कम आणि त्याहीपेक्षा मोठा पुतळा नेव्हीच्या मदतीने आम्ही तिथे उभारू, त्यामुळे याच्यावर राजकारण करणं काही योग्य नाही आहे। एक शेवटचा प्रश्न, एकीकडे तुम्ही दहीहंडी उत्सवात सामील आहात, परंतु भाजपच्या थरातला एक गोविंदा जो आहे तो बाहेर नेण्याचा प्रयत्न पवार करतात। हर्षवर्धन पाटलांनी पवारांची भेट घेतली आता नुकतीच। कोण कोणाची भेट घेत आहे याच्याकडे जाऊ नका। भारतीय जनता पार्टी खूप मजबूत आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक आज प्रवेश करत आहेत। मागच्या आठवड्यात केला, त्याच्याही मागच्या आठवड्यात केला आणि पुढेही खूप प्रवेश होणार आहेत। निवडणुकीच्या काळामध्ये हे खरं आहे की काही इकडचे तिकडे, तिकडचे इकडे जातात, पण मला विश्वास आहे हर्षवर्धन पाटील असतील किंवा आमचे इतर नेते असतील ते आमच्यासोबतच राहतील। साहजिकच आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत होते, विविध प्रश्नांवरती त्यांनी भाष्य केलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।